नमस्कार मित्रांनो, बातमी थेट येते कोकणातून। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, तर शिंदे गट आणि भाजपासाठी अतिशय चिंताजनक बातमी। उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांनी 12 पैकी 12 जागांवर या महत्त्वाच्या निवडणुकीत विजय मिळवून राणे यांची जी कोकणामधील ताकद आहे ती संपवण्याचा प्रयत्न केला आहे। नेमकं काय झालंय, ती कोणती निवडणूक होती, आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे। या महत्त्वाच्या निकालाने कोकणात राजकीय वातावरण तापवलेलं असताना राज्याचं लक्ष पुन्हा एकदा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे वेधलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या पोट निवडणुका होत असतात। त्यामध्ये ठाकरेंच्या शिलेदारांनी आता नारायण राणे यांचं वर्चस्व कमी करून जी सत्तेत शिवसेना नाही म्हणजेच सामान्य शिवसैनिकांनी राणेंना आव्हान देत 12 पैकी 12 जागांवर विजय मिळवला आहे। या निकालामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार निलेश राणे तसेच नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे आणि ही मोठी चर्चा जिल्ह्यात रंगलेली आहे। विशेष म्हणजे या संपूर्ण विजयामागे शिवसेनेचे आमदार असलेले आणि आताचे जिल्हा प्रमुख असलेले वैभव नाईक यांची रणनीती, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांसाठी असलेला मजबूत संपर्क निर्णायक ठरल्याचं बोललं जात आहे। कोकण हा नेहमी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो। बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून या भागात शिवसेनेची मजबूत पकड राहिली आहे। मात्र गेल्या काही वर्षात भाजप, राणे कुटुंब आणि इतर पक्षांनी या भागात आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ स्थानिक निवडणूक म्हणून नव्हे तर कोकणातील राजकीय वर्चस्वाची लढाई म्हणून पाहिले जात होते। त्यामुळेच वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रचाराच्या काळात सर्वच पक्षांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले। मात्र नाईकांच्या या मार्गदर्शनाखाली शिवसेना ठाकरे गटाने विविध सभा, मेळावे आणि पदयात्रा घेत, कार्यकर्त्यांचे मेळावे घेत मतदारापर्यंत पोहोचून शेवटी निकाल आपल्या बाजूने लागला। या विजयाचे शिल्पकार म्हणून वैभव नाईक यांचं नाव पुढे येत होतं। हा निकाल जाहीर झाल्यानंतर ठाकरे समर्थक कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आणि महत्त्वाची आर्थिक निवडणूक असलेली जिल्ह्यातील सर्वात मजबूत असं शेतकऱ्यांशी आणि मच्छीमारांशी जाळ असलेली महत्त्वाची निवडणूक ठाकरेंच्या शिलेदारांनी एक हाती जिंकली। त्यानंतर अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, मिठाई वाटण्यात आली आणि विजयी रॅली काढण्यात आल्या। कोकणात पुन्हा एकदा भगवा फडकला अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। तर दुसरीकडे राणे समर्थकांसाठी हा निकाल धक्कादायक मानला जात आहे। गेल्या काही निवडणुकांमध्ये राणे कुटुंबाने कोकणात आपली ताकद दाखवली होती, मात्र यावेळी वैभव नाईक यांच्या प्रयत्नाने पुन्हा एकदा ठाकरेंचे शिलेदार विजयी झाले। राजकीय विश्लेषकांच्या मते या निकालामागे अनेक कारणे आहेत। स्थानिक पातळीवरील नाराजी, विकास कामांचे मुद्दे, पक्ष संघटनेची ताकद आणि उमेदवारांची निवड या सर्व गोष्टीचा परिणाम मतदानावर झाला। शिवाय ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकजुटता होती आणि तीच सर्वात महत्त्वाची ठरली। वैभव नाईक यांनी निकालानंतर प्रतिक्रिया देताना हा विजय सामान्य शिवसैनिकांचा असल्याचं सांगितलं। त्यांनी कार्यकर्त्यांचे, मतदारांचे आणि पक्ष नेतृत्वाचे आभार मानले। ठाकरे गटातील नेत्यांनी या निकालाचे स्वागत करत कोकणातील जनतेचे शिवसेनेवरील विश्वास कायम ठेवल्याचं म्हटलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात नारायण राणे यांना अनेक पुढील महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये आम्ही शह देणार असंही शिवसैनिकांनी सांगितलं। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, असाच छोटे मोठे विजय मिळवत एक दिवस विधानसभेवर शिवसेनेचा, ठाकरेंचा भगवा फडकेल का? तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा। धन्यवाद।